नमस्कार मंडळी, माझं नाव गौरी। आज आपण हरतालिकेची पूजा यावर बोलणार आहोत। भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते। यावर्षी 2024 मध्ये हे व्रत 6 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे। मी तुम्हाला हरतालिकेच्या व्रतामधले 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। ते म्हणजे हरतालिकेचे व्रत का केले जाते, कोणी करायचे असते, कसे करायचे असते आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या। तर चला मग सुरुवात करूया आपण। पण त्याआधी जे या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडली तर नक्की लाईक करा। माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवजींना पती म्हणून प्राप्ती व्हावी यासाठी केले होते। देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना पत्नी म्हणून स्वीकार केला। तेव्हापासूनच अविवाहित स्त्रिया इच्छुक पती मिळवण्यासाठी हे व्रत करतात, तर विवाहित स्त्रिया आपले सौभाग्य अखंड राहावं यासाठी व्रत करतात। हरतालिकेचे व्रत हे निर्जली केली जाते। जोपर्यंत तुमची पूजा होत नाही तोपर्यंत तुम्ही पाणीही पिऊ शकत नाही। एखाद्या व्यक्तीने हरतालिकेचा व्रत करायला सुरुवात केली तर मध्ये सोडू नये। काही कारणास्तव समजा पूजा करता नाही आली तर दूर बसून पूजा ऐकावी। हरतालिकेचे व्रत करणाऱ्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचे आहे। त्या दिवशी आपल्या मुखातून कोणालाही अपशब्द बोलू नये, कोणाचे मन दुखवू नये याची काळजी घेतली पाहिजे। त्या दिवशी घरातल्यांनी मांस आणि मद्य यांचे सेवन करू नये। हरतालिकेचा उपवास करत असताना माता पार्वतीने अरण्यात राहून कंदमुळे आणि झाडावरची फळे खाऊन हा उपवास केला होता। त्यामुळे या उपवासामध्ये आपण कोणते पण फळ आणि कंदमुळे, त्यामध्ये बटाटा आणि रताळी यांचे सेवन करू शकता। आपल्या उपवासाच्या पदार्थामध्ये मीठ आणि तिखट याचा वापर टाळायचा आहे। याला गोडाचा उपवास देखील म्हणतात। आता पूजा कशी मांडायची, तर वाळू घेऊन ती स्वच्छ धुवून त्याची पिंड तयार करायची। सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून घ्यायचे। शंकराच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक करायचा। त्यानंतर हळद कुंकू वाहून त्याला बेलाचं पान अर्पण करायचं। वेगवेगळ्या फळांची पानं म्हणजेच पत्री एक एक करून त्यावर वाहायची। आघाड्याच्या पानाला यामध्ये जास्त महत्त्व आहे। पिंडीवर फुलं व्हायची, उपलब्ध असलेली फळे मांडून त्याचीही पूजा करायची आणि सर्वात शेवटी हरतालिकेची आणि शंकराची आरती करून पूजा संपन्न करायची। तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।